तर निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 18व्या फेरी अखेर प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 48,355 मतांनी आघाडीवर आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 48,355 मतांनी आघाडीवर आहेत। तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे 48,000 मतांनी आघाडीवर आहे। माढा लोकसभेच्या 17 फेऱ्या झाल्या असून 17व्या फेरीनंतर धैर्यशील मोहिते पाटील हे 48,000 मतांनी आघाडीवर आहेत। तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 48,355 मतांनी आघाडीवर आहेत। आपण पाहू शकता माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे तब्बल 50,000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत। हा निकाल पाहता भाजपला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय।